बीजेपीचे शिष्टमंडळ सरकारच्या भेटीकरता निघालं असल्याची ही दृश्य सरकारमधल्या वरिष्ठ मंत्र्यांसोबत सीजेपीची बैठक होतीये। अंदर बाहर तक हम लोग का गाड़ी है, आप ले आइए अपना गाड़ी। काही मागण्यांवर तडजोड नाही अशी भूमिका सीजेपीने घेतलेली आहे। अक्षरी पाहतोय शिष्टमंडळ सीजेपीचं पोलिसांना भेटण्याकरता रवाना होत असल्याची बातमी आहे, पण सीजेपीचं हे शिष्टमंडळ सरकारशी चर्चा करण्याकरता रवाना होत आहे। ही दृश्य आपण पाहतोय। सौरभ दास आता चर्चेकरता रवाना होत आहेत। खरं तर ही चर्चेची तिसरी फेरी आहे। काही मागण्यांवर तडजोड नाही अशी भूमिका सीजेपीने घेतलेली आहे। आता या सगळ्या चर्चेअंती धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर काही निर्णय घेतला जातो का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। एक क्विक पटकन आपण या सगळ्या संदर्भात आढावा घेऊया। सकाळपासून नेमकं काय काय घडलं तर सकाळी काल रात्री खरं तर उशिरा या सगळ्या संदर्भात सोनम वांगचुक आणि जेपी नड्डा यांची मेदांता रुग्णालयात भेट झाली। काही मागण्या सोनम वांगचुक यांनी ज्या ठेवलेल्या होत्या त्या सरकारच्या वतीनं मागण्या या मान्य करण्यात आल्यावर सोनम वांगचुक यांनी आपलं उपोषण मध्यरात्री 1च्या दरम्यान मागे घेतलं। जेपी नड्डा यांच्या हस्ते लिंबू पाणी पिऊन हे उपोषण मागे घेण्यात आलं। त्यानंतर साधारणतः 15 ते 20 मिनिटांच्या अंतराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ संदेश हा समोर आला, ज्यामध्ये अर्थातच नीट पेपरफुटी प्रकरणावर सोमवारी संसदेत चर्चा होईल असं या व्हिडिओत पंतप्रधानांकडून सांगण्यात आलेलं होतं। आणि या सगळ्या प्रकरणी फास्ट ट्रॅक न्यायालयामध्ये निश्चितच हे सगळं प्रकरण टेबल केलं जाईल या संदर्भात आश्वस्तही करण्यात आलं। या दोन महत्वाच्या घडामोडी काल मध्यरात्री घडल्यानंतर आज देशभरात सीजेपीचं म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीचं जे काही आंदोलन होणार होतं त्या आंदोलनासंदर्भात संभ्रम निर्माण झाला। हे आंदोलन आता होणार की नाही अशी चर्चा होत असतानाच तिथं सीजेपीच्या ट्विटर अकाउंटवर अभिजित दिपके यांच्या ट्विटर अकाउंटवर एक पोस्ट पडली आणि काहीही झालं तरी मूळ मागणीपासून हटणार नाही असं म्हणत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची पुन्हा मागणी करत आंदोलनावर ठाम असल्याची भूमिका कॉक्रोच जनता पार्टीने घेतली। यानंतर कॉक्रोच जनता पार्टी आणि सरकारमधील वरिष्ठ मंत्र्यांमध्ये चर्चा होणार असल्याची बातमी समोर आली आणि हे शिष्टमंडळ साधारणतः 12:30 वाजता सरकारच्या वरिष्ठ मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं म्हटलं जात होतं। त्यानुसार त्या चर्चेपूर्वी अभिजित दिपके आणि सौरभ दास सीजेपीचे काही मंडळी जी आहेत संस्थापक अभिजित दिपके आणि त्यांच्या सोबतीचे काही साथीदार यांची एक संयुक्त पत्रकार परिषद झाली आणि काही मागण्यांवर तोडगा काढणार नाही, काही मागण्यांवर खरं तर तडजोड नाही अशी भूमिका सीजेपीकडून घेण्यात आली। आणि त्यानंतर आता सीजेपीचे शिष्टमंडळ सरकारशी चर्चा करण्याकरता तिसऱ्यांदा चर्चा करण्याकरता निघालं असल्याची ही दृश्य आपण पाहतोय। त्याच दरम्यान सीजेपीचं जंतर मंतरवर आंदोलन सुरूच आहे। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्यानं केली जाते। ज्या घडामोडी संसदेच्या बाहेर घडतायत
त्याच घडामोडी संसदेच्या आतही घडताना दिसत आहेत। आज बरोबर 11 वाजता लोकसभा आणि राज्यसभा सुरू होताच विरोधकांनी हीच मागणी लावून धरली। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची गदारोळ झाला आणि त्यानंतर लोकसभेचं कामकाज हे सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलेलं आहे। त्याचवेळी विरोधकांकडून संसदेच्या आवारातही जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं करण्यात आलेली आहेत। आता सीजेपीचे शिष्टमंडळ आशुतोष रांका आणि सौरव दास हे दिल्लीतल्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये बैठकीकरता सहभागी होणार आहेत अशी माहिती सुद्धा आता समोर येताना दिसते। कारण सीजेपी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।